सर्वप्रथम सप्रेम नमस्कार. बेधडक महाराष्ट्र देधडक महाराष्ट्रच्या ह्या FB पेजवर मी डॉक्टर सौ नीलम दीपक गायकवाड तुम्हा सर्वांचं इथे मनापासून स्वागत करते. प्रसिद्ध गीतकार, लेखक, कवी आणि निवेदक श्रीयुत अरुण वाळुंज सर यांच्या निमित्तानं आणि बेधडक महाराष्ट्राच्या या फेसबुक पेजच्या निमित्तानं तुम्हा सर्वांशी संवाद साधण्याची ही दुसऱ्यांदा संधी मला इथे मिळालेली आहे. गेले 12 वर्ष राजगुरुनगर खेड येथे मी एक होमिओपॅथिक चिकित्सक आणि एक समुपदेशक म्हणून काम करत आहे. आणि आज तुम्हा सर्वांसमोर जरा विसाऊ या वळणावर हा विषय घेऊन, अर्थात कोरोना महामारीच्या ह्या काळामध्ये आपण आपलं मानसिक आरोग्य कसं टिकवून ठेवायचं आहे आणि मानसिक आरोग्याचं संवर्धन करण्यासाठी आपण काय उपाययोजना करायच्या आहेत, त्यासाठी आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत. आणि तो विषय आज मी इथे तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी नमस्ते सतीश मामा, स्वागत आहे तुमचं. भानुदासजी शिंदे, स्वागत आहे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी एक सांगू इच्छिते की मी कुठल्याही प्रशासकीय सेवेत नाही, मी लोकप्रतिनिधी नाही. मी आज डॉक्टरांच्या बाजूनेही बोलणार नाही आहे किंवा रुग्णांच्या बाजूनेही बोलणार नाही आहे, पण एक समुपदेशक म्हणून, एक वैद्यकीय चिकित्सक म्हणून गेले वर्षभर मी जो काही अनुभव घेतलेला आहे, जे काही बघितलं आहे, म्हणजे मन आणि मनाचे विविध पैलू जे मी ह्या वातावरणामध्ये मला समजले, मला उमगले, मी अभ्यासले आणि अनुभवले, हे सर्व मनाचे पैलू आज मी तुमच्यासमोर इथे मांडण्याचा एक प्रयत्न करणार आहे. खरं तर गेलं वर्षभरापेक्षा जास्त काळ झालेला आहे की आपण सर्वजण इच्छा नसताना देखील कोरोनासोबत जोडले गेलो. आपलं आयुष्य अनेक पातळ्यांवरती बदलत गेलं आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळे बदल झालेले आहेत. मग हे जे सगळे बदल झालेले आहेत, आपल्या रोजच्या जगण्यामध्ये बदल झालेले आहेत, आजूबाजूची परिस्थिती बदललेली आहे, सगळीकडे नकारात्मक वातावरण आहे. साळुंके सर नमस्ते, स्वागत आहे आपलं. तर ह्या सर्व नकारात्मक परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आपल्या मनाची अवस्था अशी आहे की भय इथले संपत नाही, म्हणजे सगळेजण आपण घाबरून जगत आहोत, हीच परिस्थिती समाजातली प्रत्येक घटकाच्या आयुष्यामध्ये आहे. तर हे जे भय इथले संपत नाही अशी मनाची अवस्था असताना आपल्याला आपल्या भावनांचं नियोजन, ज्याला आपण इमोशनल मॅनेजमेंट म्हणतो, ते आपल्याला करायला जमलं पाहिजे. कारण आपल्या आजचा म्हणजे व्याख्यानाचा विषयच हा आहे की चला विसाऊ या वळणावर. वळण म्हणजे काय की ज्या वेळेला आपला प्रवास चालू असतो, जसं आता की कोरोनासोबत आपला प्रवास चालू आहे, न्यू नॉर्मल गोष्टी ज्या आपण आपल्या याच्यामध्ये करत आहोत, त्या गोष्टी आपण नवीन आपल्या रुटीनमध्ये अंगीकारल्या आहेत, त्या सवयी सगळ्या आपण लावून घेतलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये ज्या वेळेला आपण चाललेलो आहोत, तर ह्या प्रवासामध्ये विषयाचं नाव आहे की विसाऊ ह्या वळणावर. वळणावर म्हणजे काय, तर कोरोना आपल्या आयुष्यामध्ये आलेला असला तरी हा काही डेड एंड नाही आहे, हे एक वळण आहे. वळणावरती ज्या वेळेला आपण साधं रस्त्याने प्रवास जेव्हा करत असतो, ज्यावेळेला आपण एखाद्या वळणावर असतो, त्यावेळेला आपल्याला माहिती नसते की हे वळण पूर्ण झाल्यानंतर पुढे काय येणार आहे, किंवा वळणावरती जाताना आपण आपला वेग कमी केलेला असतो. तसंच कोरोनाचं हे जे संकट आहे, तर हा डेड एंड नसून आपल्या आयुष्यामध्ये आलेलं एक थोडंसं गंभीर स्वरूपाचं वळण आहे, जिथे ह्या वळणावरती आपल्याला थोडंसं स्लो डाऊन व्हायचं आहे, आपल्याला थोडी विश्रांती घ्यायची आहे, जरा विसावा घ्यायचा आहे. आणि हे वळण आपण सावकाश संथपणे विसावा घेऊन ज्या वेळेला पार करू, त्यावेळेला स्वच्छ आपल्या डोळ्यांना स्वच्छ दिसणारा प्रवास आपला पुन्हा सुरू होणार आहे. म्हणूनच आपला आजचा विषय आहे जरा विसाऊ या वळणावरती. कैलास भाऊ गिलबिले गुरुजी, मीनाक्षी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा इथे स्वागत आहे. तर ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की हे जे वळण आहे, हे आपल्याला जर सोप्या पद्धतीने थोडा कमी संघर्ष करून जर आपल्याला हे वळण पार करायचं असेल, तर आपल्याला भावनांचं नियोजन करणं गरजेचं आहे. कठीण प्रसंगामध्ये नियोजन जर आपल्याला करता आलं, तर आपण मानसिकरित्या जर आपण
काय म्हणतो हेल्दी राहण्याचा जर आपण प्रयत्न केला तरच आपल्याला शारीरिकरित्या हेल्दी राहता येणार आहे, तरच आपल्याला शारीरिक आरोग्य देखील मिळणार आहे. कारण साधी गोष्ट आहे, नुसतं आपण कोविड आणि पॉझिटिव्ह हे 2 शब्द देखील ऐकले तरी मनामध्ये अगदी म्हणजे क्षणभर आपल्या हृदयाचा ठोका चुकतो, पोटामध्ये भीतीचा गोळा येतो. त्यामुळे भीती वाटणं किंवा चिंता वाटणं ह्या गोष्टी स्वाभाविक आहेत, नॅचरल आहेत. कुठलाही ताण म्हणा किंवा धोक्याची घंटा ज्या वेळेला आपल्या आजूबाजूला वाजत असते त्यावेळेला आपल्या ब्रेनमध्ये त्याच्यासाठी सिग्नल्स म्हणजे मिळतात, आपल्याला सिग्नलिंग म्हणतो आपण, आणि मग त्यानुसार शरीरामध्ये बदल होत जातात. त्यामुळे भीती ज्या वेळेला आपल्याला येते त्यावेळेला आधी मेंदूमध्ये काही रासायनिक बदल होतात आणि त्या बदलांमुळे आपल्याला धडधड होणं, घाबरणं, चिंता वाटणं हे स्वाभाविक आहे. पण ही चिंता, ही धडधड, ही भीती, ही काळजी आपल्याला तिचं नियोजन करता आलं पाहिजे. मग हे नियोजन आपण कसं करणार आहोत? तर आधी आपण स्वतः, कुटुंब आणि मग समाज ह्या 3 पातळ्यांवरती आपल्याला नियोजन करायचं आहे. साधी गोष्ट आहे, आपण आपल्यापैकी बऱ्याच जणांनी विमानानं प्रवास केला असेल किंवा आपण बघितलं असेल सिनेमांमधनं की ज्या वेळेला आपण विमानामध्ये प्रवास करायला बसतो त्यावेळेला तिथे आपल्याला आधी सूचना दिल्या जातात की आणीबाणीचा प्रसंग आला, कठीण प्रसंग आला तर तिथनं जो वरनं मास्क येणार आहे, जो तुम्हाला एमर्जन्सीमध्ये काढायचा आहे, तो आधी तुम्ही स्वतःला लावा आणि मग शेजारी लावा. अगदी तुमचं छोटं मूल जरी असेल, तुमचे वयोवृद्ध आईवडील जरी तुमच्यासोबत असतील तर आधी तुम्ही तो स्वतः लावा आणि मग तुम्ही शेजारच्याला मदत करा. कारण दुसऱ्याला मदत करण्याच्या नादामध्ये जर तुम्हीच त्या संकटामध्ये सापडलात तर तुम्ही शेजारच्याला पण मदत करू शकत नाही आणि तुम्ही त्या संकटातनं बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे आधी अशा प्रसंगामध्ये जसं आपण मास्क आधी स्वतः लावतो आणि मग दुसऱ्याला लावतो विमानातल्या प्रवासात, त्याचप्रमाणे आपल्या ह्या संकटसमयी, ह्या संकटाच्या काळामध्ये आपण आपल्या भावनांचं नियोजन करण्यासाठी आधी वैयक्तिक पातळीवरती आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत, मग कौटुंबिक पातळीवरती आणि मग त्यानंतर आपण समाजाच्या दृष्टीने काही गोष्टी करणार आहोत. तर मग हे भावनांचं नियोजन म्हणजे काय? हे नियोजन करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय केलं पाहिजे? तर आपल्याला एक पॅटर्न किंवा आपल्याला एक विचारांची एक शैली तयार करायची आहे की त्या शैलीमध्ये आपल्याला काही गोष्टी शिकायच्या आहेत. उदाहरणार्थ, ज्या वेळेला आपण कुठलीही गोष्ट ऐकतो, कुठली पण ॲक्शन बघतो, तर त्या ॲक्शनला, त्या गोष्टीला आपण ज्या वेळेला प्रतिसाद द्यायचा आहे त्यावेळेला आपल्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे, आपल्याला रिॲक्ट व्हायचं नाही आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला भावनांच्या नियोजनामध्ये आपल्याला करायचं आहे. म्हणजे काय? रिस्पॉन्स करायचा म्हणजे काय आणि रिॲक्ट करायचा नाही म्हणजे काय? ज्या वेळेला आपण रिॲक्ट करतो, रिॲक्शन ही उथळ असते, अविचारी असते, इम्पल्सिव्ह असते आणि तात्काळ दिली जाते. पण ज्या वेळेला आपण रिस्पॉन्ड करतो, आपण म्हणतो की त्या व्यक्तीने मला रिस्पॉन्स दिला, याचा अर्थ काय? आपण रिस्पॉन्ड करण्याच्या वेळेला क्षणभर थांबलेलो असतो. आपण आपल्या विचारांना जागं करून, वास्तवाचा स्वीकार करून आणि नंतर मग आपण त्या गोष्टी ॲक्शनच्या विरुद्ध म्हणा किंवा कुठल्या घटनेच्या विरुद्ध म्हणा आपण प्रतिसाद देत असतो. म्हणजे कसं? उदाहरण देऊन सांगितलं, फॉर एक्झाम्पल आता FBवरती आपण बघतो की बरेच जण पॉझिटिव्ह होतात, त्याच्या बातम्या टाकतात. मग काल असंच एका मैत्रिणीने माझ्या टाकलं होते की मी पॉझिटिव्ह आहे, उपचार घेत आहे, छान आहे. बऱ्याच जणांनी खाली वेगवेगळ्या कमेंट्स टाकलेल्या होत्या. त्याच्यामधून पण खूप गोष्टी शिकायला मिळतात. वेगवेगळ्या विचार करणाऱ्या माणसांच्या पद्धती आपल्याला समजतात. तर त्याच्यामध्ये कमेंट अशी होती की अरे बापरे, तुमच्यापर्यंत पण पोहोचला, अरे तुम्हाला पण करोनाने गाठलंच का? म्हणजे ही झाली रिॲक्शन करण्याची पद्धत. आता ही महामारी आहे, हा कम्युनिटी आउटब्रेक आहे, त्यामुळे जवळपास प्रत्येक घरापर्यंत कोरोना पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे त्यावेळेला अशी रिॲक्शन न देता आपण शांतपणे काय विचार केला पाहिजे की ताई तुम्ही सुखरूप आहात, हे ऐकून आम्हाला छान वाटलं, काळजी घ्या. काही जण ह्या अनुभवातून गेलेले असतील तर त्यांनी सांगावं की आम्ही ह्या अनुभवातून गेलेलो आहोत, तुम्ही काळजी करू नका, आहार चांगला ठेवा, डॉक्टरांवरती ट्रस्ट ठेवा, तुमची औषधं व्यवस्थित घ्या, विश्रांती घ्या, तुम्ही याच्यातनं बाहेर याल. म्हणजे हे झालं रिॲक्ट करणं आणि रिस्पॉन्स देणं, ह्या 2 गोष्टी. खरं तर रिॲक्शन देणं, रिस्पॉन्ड करणं याचा खेळ आपल्या मनामध्ये सतत चालू असतो. पण आपल्याला प्रत्येक वेळेला अलर्ट राहून स्वतःच्या मनाला सांगायचं असतं की मला रिस्पॉन्ड करायचं आहे, रिॲक्ट करायचं नाही आहे. त्यामुळे प्रतिसादाचा आपल्याला एक ट्रॅक तयार करायचा आहे. ती आपल्याला आपल्या रुटीन लाईफमध्ये ती शैली आपल्याला आत्मसात करायची आहे. मग ही शैली आपल्याला आत्मसात करण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपल्या कुटुंबाची
समाजाची आणि आपण जिथे काम करतो आहे त्या ठिकाणची नातेसंबंध, आपल्या नात्यांची वीण आपल्याला घट्ट ठेवायची आहे. म्हणजे ह्या काळामध्ये बऱ्याच घरांमध्ये असं झालं की वर्षभर लोक एकत्र आहेत, सोबत आहेत. तर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्हीही गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात की ज्या लोकांना आधी कुटुंबाला वेळ देता येत नव्हता, मुलांना वेळ देता येत नव्हता, क्वालिटी फॅमिली टाईम एकत्र घालवता येत नव्हता, ह्या सक्तीच्या विश्रांतीमुळे, सक्तीच्या रजेमुळे बऱ्याच लोकांना तो वेळ मिळायला लागला आणि एकमेकांच्या अडचणी समजायला लागल्या. जी गृहिणी आहे तिला समजायला लागलं की जे बाहेर काम करत आहेत त्यांना काय अडचणी येतात. बाहेर काम करणारे जी लोक घरात राहायला लागली आहेत दिवसभर त्यांना महिलांच्या अडचणी समजायला लागल्यात की घरी महिलांना किती काम असतं. म्हणजे एकमेकांचे प्रॉब्लेम आपल्याला समजायला लागले. हा एक सकारात्मक आपल्याला इथे हे दिसतो की लॉकडाऊनचा असाही एक चांगला परिणाम झालेला आहे. पण दुसऱ्या ठिकाणी असं होतं आहे की काही लोकांमध्ये जास्त जवळीक आल्यामुळे, एकमेकांमध्ये संपर्क राहिल्यामुळे, दिवसभर सोबत राहिल्यामुळे मुलं आईवडील म्हणजे पालक बालक किंवा जोडीदार यांच्यामध्ये वाद वाढायला लागले, एकमेकांच्या निगेटिव्ह बाजू दिसायला लागल्या. म्हणजे नात्यांमध्ये ह्या लॉकडाऊनमुळे दोन्ही प्रकारचे बदल नात्यांवरती आपल्याला दिसायला लागलेत. त्यामुळे आपण इथे काम करायचं आहे की ज्या लोकांना ही संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे आणि ज्यांना वाटतं आहे की अरे आपले नातेसंबंध खरोखर खराब होत आहेत, अडचणी येत आहेत, त्यांनी त्याच्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे आपल्या कुटुंबाच्या लेवलला झालं. त्याचबरोबर आपण जिथे काम करतो आहे, समजा वर्क फ्रॉम होम करत आहात तुम्ही, तर वर्क फ्रॉम होमचा एक असा फायदा आहे की आपला ट्रॅव्हल टाईम कमी झाला आहे. म्हणजे तुमचं 10चं ऑफिस असेल तर तुम्ही 9ला घरातनं निघत होतात, पण आता वर्क फ्रॉम होम आहे तर तुम्ही 10ला 1 मिनिट कमी असताना स्क्रीनसमोर जाऊन बसत आहात आणि तुमचं काम चालू होतं आहे. म्हणजे तुमचा अर्धा तास तो वाचलेला आहे. म्हणजे वर्क फ्रॉम होम ज्या वेळेला चालू होतं आहे त्याचा एक फायदा असाही आहे की तुमचा ट्रॅव्हल टाईम कमी झाला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच IT सेक्टरमधल्या लोकांचं असं असतं की कामाचा ताण खूप वाढला आहे, घरी असल्यामुळे अतिरिक्त काम करून घेतलं जातं आहे. पण जर आपण आपल्या कामाची क्वालिटी जर चांगली ठेवली तर तोच जास्त कामाचा जो ताण आलेला आहे तो आपल्याला कमी वेळेमध्ये पूर्ण करता येईल. आणि यापुढेही जाऊन जर आपल्याला वाटत असेल की हा ताण मला पेलवत नाही आहे, घराच्या जबाबदाऱ्या सांभाळून हा ताण मला जड जातो आहे, तर आपण त्यावेळेला आपले जे सिनियर्स आहेत, बॉस आहेत, त्यांना आपण हे सांगितलं पाहिजे की मला हे जमत नाही आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी असेल किंवा कुटुंबात असेल किंवा समाजात असेल, आपले जी नाती आहेत एकमेकांसोबतची, ती नात्यांची वीण आपल्याला घट्ट बांधून ठेवायची आहे. ती कुठे सैल होत असेल तर जाणून घ्यायचं आहे कुठे अडचणी येत आहेत, कुठले दोर सैल झालेत, कुठल्या दोरांना आपण थोडंसं अजून सैल सोडायचं आहे, कुठले थोडेसे आवळून धरायचे आहेत, हे आपल्याला समजतं आहे. कारण की ह्या काळामध्ये वर्षभरात अनेक जणांनी अनुभव घेतला असेल की फक्त धनसंपदा असून उपयोग होत नाही. ज्या वेळेला तुमच्याकडे मनुष्यसंपदा आहे, माणसांची श्रीमंती आहे, तुम्ही खूप चांगले रिलेशन्स तुमच्याकडे आहेत, खूप चांगली पाठीशी उभी राहणारी तुमच्या माणसं आहेत, मदतीला धावून येणारी माणसं आहेत, अशी माणसं जर तुमच्यासोबत असतील तर तुम्ही कितीही मोठ्या संकटातून बाहेर येऊ शकाल. आता इथे तुम्ही म्हणाल की आता सोशल डिस्टन्सिंग आहे, मग कसं काय? इथे मला सांगायचं आहे की इथे सोशल डिस्टन्सिंग आपल्याला ठेवायला सांगितलेलं आहे, इमोशनल डिस्टन्सिंग नाही. पण अडचण काय होते माहिती आहे का, की डिस्टन्सिंगच्या याच्यामध्ये असं होतं की आपल्याला अंतर ठेवायला सांगितलं तर लोक एकमेकांपासून लांब जायला लागलेत. म्हणजे गावाकडे अजूनही अशी परिस्थिती आहे की वर्ष होऊन गेलं आहे, कोरोना काय आहे, आपण त्याचं लवकर निदान करायला पाहिजे, हे सगळं माहिती असून देखील लोक 4 दिवस 5 दिवस हा त्रास अंगावर काढत आहे. का तर जर माझ्या आजूबाजूच्या लोकांना कळालं तर ती मला वाईट टाकणार, माझ्याशी बोलणार नाही किंवा माझ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करतील किंवा मी बरा झाल्यावरती देखील आमच्याकडे दुर्लक्ष करतील, अशी एक लोकांच्या मनामध्ये भीती असते. हे म्हणजे अनुभव आम्ही रोज घेत आहोत. खूप समजावून सांगायला लागते की वेळ घालवू नका, 3-4 दिवस जर घरामध्येच गेले तर अडचणी येतात. त्यामुळे आपल्याला सोशल डिस्टन्सिंग जरी असलं तरी आपल्याला इमोशनल डिस्टन्सिंग ठेवायचं नाही आहे. आपल्या मित्रपरिवारामध्ये आपल्याला जर कळालं आहे की कोणाला असा त्रास आहे, अडचण आहे, तर तुम्हाला प्रत्यक्षरित्या जरी त्यांच्याशी संपर्क करता नाही आला तर तुम्ही एक मेसेज करा, व्हॉट्सॲप करा, त्यांना तुम्ही धीर द्या.
तुम्ही सांगा की आम्ही तुमच्यासोबत आहोत ह्या लढाईमध्ये. तुम्हाला काही अडचण आली, जरी आम्ही प्रत्यक्ष तिथे येऊ शकत नसलो तर अप्रत्यक्षरित्या आम्हाला जी मदत करता येईल ती आम्ही तुम्हाला सगळी मदत करण्याचा प्रयत्न करू. ह्या लढाईमध्ये तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्यासोबत आहोत. तर ही काय म्हणता, हे आश्वासकता ही आपल्या मित्रमैत्रिणींना, कुटुंबियांना, आपल्या कामाच्या ठिकाणी जे कॉलिग्ज असतील त्या सगळ्यांना आपल्याकडनं दिली पाहिजे. तर ही नात्यांची वीण घट्ट राहील. गेली वर्षभर आपण हे करतच आहोत, पण आपल्याला हे यापुढेही करायचं आहे. कोरोना संपल्यानंतर पण देखील आपल्याला हे काम पुढे चालू ठेवायचं आहे. अर्चना, दिनेश, अमरभाऊ, धन्यवाद. आपण सगळेजण इथे आलेला आहात. स्वागत आहे आपलं. बरं, स्वतःसाठी आणि नंतर समाजासाठी आपल्याला एक आनंदी जगाची निर्मिती करायची आहे. म्हणजे काय, जसं आपण आता पहिले मुद्दा काय बघितला की आपल्याला आपल्या नातेसंबंधांची वेळ खूप घट्ट ठेवायची आहे. आणि दुसरं म्हणजे स्वतःसाठी आणि जगासाठी एक आनंदी जगाची निर्मिती. जग म्हणण्यापेक्षा समाजासाठी आपल्याला आनंदी जगाची निर्मिती करायची आहे. हे वाक्य मी 2 वेळा सांगितलं आहे, कारण कदाचित हे ऐकून तुम्हाला वाटेल बापरे, हे काय सांगताय, जगाची निर्मिती किती कठीण आहे, हे आम्हाला कसं काय जमणार, आम्ही सर्वसाधारण माणसं आहोत आणि मग आम्ही कशी काय आनंदी जगाची निर्मिती करणार. तर इथे साधी गोष्ट आहे की आधी स्वतःसाठी करायचं आहे. कारण काय होतं आहे, आपण साधं वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जरी कोणाला फोन केला, कोणाची दुसरी चौकशी करण्यासाठी जरी फोन केला, तर काय होतं आहे की आपण शुभेच्छा दिल्यानंतर आपला सगळ्यांचा टॉपिक कोरोनावरतीच येतो. आपण सगळेजण त्याच विषयावर बोलतो. म्हणजे आपण ॲक्च्युली फोन केलेला असतो आनंद वाटून घेण्यासाठी, आनंद देण्यासाठी, आनंद घेण्यासाठी, आपल्या आवडीच्या माणसांचा, आपल्या प्रेमाच्या माणसांचा आवाज ऐकण्यासाठी, शुभेच्छा घेण्यासाठी. आपण नमस्ते अवधूत सर, मुकेश स्वागत आहे तुझं, रंजना आत्या स्वागत आहे तुमचं. तर त्यासाठी आपण फोन केलेला असतो. पण आपलं डिस्कशन कुठे जातं आहे, बघ ना त्यांचं कळालं का, बघ ना यांचं कळालं का, बापरे ऑक्सिजन लागला, किती वाईट. आणि एकच प्रश्न आपण एकमेकांना सतत विचारत असतो, कधी संपणार हा कोरोना, कधी संपणार हे दुष्ट चक्र, कंटाळा आला आहे, वैताग आला आहे, खूप बोर होत आहे. म्हणजे आपण आपल्या प्रत्येक संवादामध्ये, आपल्या प्रत्येक डिस्कशनमध्ये कोरोनाला घेऊन येतो आहे. आई थँक्यू, तुम्ही इथे आलात, स्वागत आहे तुमचं. तर ह्या वेळेला आपल्याला काय करायचं आहे की स्वतःसाठी आनंदी जगाची निर्मिती म्हणजे काय की कोरोना सोडून थोडंसं वेगळ्या विषयावर बोलून बघा ना, जुन्या गप्पा मारून बघा, जुने बालपणीचे फोटो एकमेकांना ग्रुपमध्ये, फॅमिलीचे ग्रुप असतात आपले, शेअर करा. ब्लॅक अँड व्हाईट फोटो असतात किंवा आपल्या लहानपणीच्या जुन्या एकमेकांच्या काही आठवणी असतील त्या आपण एकमेकांसोबत शेअर करूया, आनंदाचे क्षण शेअर करूया. संवाद, चर्चा जी पण काही करायची असेल ती सकारात्मक गोष्टींबद्दल करूयात. तर ह्या डिस्कशनमध्ये, ह्या गप्पांमध्ये आपण थोडंसं कोरोनाला बाजूला ठेवून डिस्कशन करूया. आणि मुळात आजूबाजूला सगळं वातावरण नकारात्मक आहे, खिन्नतेचे ढग आपल्या सगळ्यांच्या अवतीभोवती आहे. रोज आपल्या घरामधील नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारातलं कोणीतरी अत्यवस्थ झालेलं याची आपल्याला बातमी येते आहे. त्यामुळे हे जरी नकारात्मकतेचे काळे ढग आपल्या आजूबाजूला असले तरी देखील आपल्या सकारात्मकतेची एक सोनेरी झालर आपण त्या ढगांना लावू शकतो. आणि आपल्यासाठी आपण छोट्या छोट्या गोष्टींमधनं आनंदी जगाची निर्मिती निश्चितच करू शकतो. मग याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, जसं आपण सांगितलं की आपल्या छान प्रेमळ संवादांमधनं आपण कोरोनाला थोड्या वेळ बाजूला ठेवूया. आणि दुसरं म्हणजे सहकार्य. सगळ्यात महत्त्वाचं की आपण एकमेकांवरती अवलंबून आहोत, आपण इंटरडिपेंडंट आहोत, कोणीही पूर्णपणे सेल्फ डिपेंडंट नाही आहे. म्हणजे काय, समजा एक डॉक्टर आहे, त्याला किराणा घ्यायला लागतो, त्याच्या घरामध्ये पण दूध लागतं आहे, त्याला पण इतर गोष्टींची गरज आहे, त्याच्या घरी पाणी येतं आहे, इलेक्ट्रिसिटी आहे. किराणा दुकानदार आहे, त्याला दवाखान्यात जायला लागतं आहे, त्याच्या घरातही पेपर येतो आहे. पेपरवाला आहे, त्यालाही किराणा लागतो आहे. म्हणजे हे जे वेगवेगळे व्यवसाय करणारे लोक आहेत ते सगळे आपण एकमेकांवरती अवलंबून आहोत. त्यामुळे आपण एकमेकांवरती अवलंबून असलो, ज्या वेळेला आपण एकमेकांवर अवलंबून असतो त्यावेळेला जी सहकार्याची भावना आहे, समजा आपल्या घरामध्ये ह्या काळामध्येही रोज त्याच वेळेला पेपर येतो आहे, तर जी व्यक्ती आपल्याला वेळेत पेपर आणून देते त्यांचे देखील आपण आभार मानले पाहिजे.
आपल्याला वेळेत पाणी येतं आहे सकाळी, त्यांचे आभार मानले पाहिजे. सकाळी 11 वाजेपर्यंत आपल्या कॉलनीतले, आपल्या गावातले किराणा दुकानदार आपल्यासाठी बसलेले आहेत. खूपच एमर्जन्सी आली, खूप अडचण आली तरी देखील कधीतरी ते आपल्याला मदत करत आहेत. तर त्यासाठी आपण त्यांच्याप्रती देखील कृतज्ञता बाळगणं गरजेचं आहे. कारण एकमेकांवरती जे अवलंबून आहोत, तर हे जे विविध घटक आहेत त्यांनी एकत्र येऊनच आपल्याला पुढची दिशा ठरवायची आहे. तर एक साधं उदाहरण आहे की बऱ्याचदा आता म्हणजे माझ्या रोजच्या याच्यातलं आहे, परवाचीच गोष्ट आहे की पेशंट रेफर करण्यासाठी फोन करायला लागतात. चाकणला फोन केला, परवा एका हॉस्पिटलमध्ये 3-4 दिवस एका डॉक्टरांच्या संपर्कामध्ये होते मी आणि मला कळत होतं की ते खूप फोन कॉल्स घेत आहेत, थोडेसे त्रस्त आहेत, प्रत्येक पेशंटला डॉक्टरांना उत्तर देऊन ते दमलेले आहेत हे माहिती होतं. पण एक पेशंटला रेफर केल्यानंतर त्यांना खूप चांगला आराम पडला, पेशंटला डिस्चार्ज झाला. गवळी सर नमस्ते, कमलेश स्वागत आहे तुझं, डॉक्टर दीपकजी आपलं पण स्वागत आहे. तर त्या डॉक्टरांना मी पुन्हा एकदा फोन केला की सर खूप खूप थँक्यू. फोन उचलल्यावरती ॲक्च्युली त्यांनी थोडासा त्रस्त आवाजामध्येच हॅलो म्हणून आवाज आला मला समोरून. तर मी त्यांना सांगितलं की सर पेशंट पाठवला होता, पेशंट खूप छान रिकवर झालेला आहे, पेशंटच्या घरातले नातेवाईक खूप खुश आहे आणि पेशंट आज आनंदाने घरी गेलेला आहे. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही खूप छान तिथे ट्रीटमेंट दिली. आणि क्षणामध्ये सरांच्या त्या डॉक्टरांच्या समोरच्या बोलण्याचा टोन बदलला आणि मला ते जाणवलं की थँक्यू म्हणताना त्यांच्या आवाजामध्ये एक समाधान होतं आणि एक हास्य होतं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपण आभार मानायचे आहेत, ग्रॅटिट्यूड दाखवायची आहे. याच्यामध्ये एक आपण लहानपणापासून मला एक अजून उदाहरण द्यायला आवडेल की एक गोष्ट ऐकलेली होती की पक्ष्यांचा एक थवा असतो आणि त्या पक्ष्यांच्या थव्यावरती एक शिकारी जाळं आणून टाकतो आणि मग त्या पक्ष्यांना उडता येत नाही, ते सगळे त्या ठिकाणी अडकतात. मग ते एकत्र ठरवतात की आपण आता इथनं निघून दुसरीकडे कुठेतरी जाऊया आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन मदत मागूया. ते एकाच वेळेला सगळेजणं ठरवून एकाच ताकदीनिशी तिथनं उडतात. ते जाळं स्वतःच्या अंगावर घेत ते दुसऱ्या ठिकाणी जातात. त्यांचेच दुसरे जे मित्र असतात त्यांना बोलावून ते जाळी तोडून ते त्या अडचणीमधून मुक्त होतात. म्हणजे यामध्ये काय झालं की त्यांनी सहकार्य केलं एकमेकांना. त्यावेळी जर त्या जाळीमध्ये अडकलेल्या प्रत्येक पाखराने ठरवलेलं असतं की मला वेगळ्या दिशेला जायचं आहे, तर सगळेजण तिथेच अडकून राहिले असते आणि कदाचित तोपर्यंत शिकारी आला असता. म्हणजे इथे काय त्यांनी एकमेकांना सहकार्य करत तिने एकत्र निर्णय घेऊन ते तिथून निघाले. दुसऱ्या एका सहकार्याची मदत घेऊन त्यांनी त्या अडचणीतून सुटका करून घेतली आणि त्यानंतर त्यांनी काय ठरवलं, म्हणजे आपण देखील ह्या कोरोनाच्या काळामधनं स्वतः हे ठरवणार आहोत की आपल्याला एकत्र जायचं आहे, सगळ्यांना सोबत एकमेकांना धरून पुढे ह्या अडचणीमधनं मार्गक्रमण करायचं आहे. आणि हे संपल्यानंतर देखील म्हणजे ज्या वेळेला त्या जाळ्यामधनं ते पक्षी बाहेर आले त्यावेळेला त्यांनी काय ठरवलं की आता आपण एक निर्णयाने स्वयंस्फूर्तीने एका दिशेने प्रवास करायचा आहे. म्हणजे कोरोना गेल्यानंतर देखील ही स्फूर्ती, ही स्वयंस्फूर्ती आपल्याला टिकवायची आहे आणि त्यानंतर देखील भविष्यामध्ये येणाऱ्या अनेक अडचणींना आपल्याला सोबत एक साथ काम करत त्याच्यामधून मार्गक्रमण करायचं आहे. कारण इथे बऱ्याचदा काय होतं की ज्या वेळेला अडचणी दुसऱ्याच्या घरामध्ये असतात तोपर्यंत आपल्याला त्याचं गांभीर्य कळत नाही. जोपर्यंत हा आपल्या दारात येत नाही, हा विषाणू, ह्या अडचणी आल्यानंतरचे पुढचे सगळे परिणाम जोपर्यंत आपण त्यांना सामोरं जात नाही तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला क्षुल्लक वाटत असतात. पण ज्या वेळेला आपण त्या अनुभव घेतो त्यावेळेला आपल्याला समजतं आहे की नाही खरंच हे आहे आणि हे किती अडचणीचं असू शकतं, किती वेदनादायी असू शकतं. तर ह्या वेळेला आपल्याला काय करायचं आहे की जसं आपण म्हटलं की एकत्र जायचं आहे आणि त्याचबरोबर सहकार्य करायचं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की एम्पॅथी जी आपण म्हणतो, सिंपथी म्हणजे एखाद्याची बद्दल दया वाटणे, बिचारा अरे रे त्याच्या बाबतीत असं झालं, ही झाली सिंपथी. पण ज्यावेळेला आपण एम्पॅथी बोलतो, एम्पॅथी म्हणजे की त्या माणसाच्या अडचणींना समजून घेणं, त्या व्यक्तीला त्यावेळेला काय वाटत असेल ते जाणून घेणं, त्याच्या जागी स्वतःला ठेवणं आणि मग त्याचा अनुभव घेणं की अरे या व्यक्तीला काय वाटत असेल, त्याचा अनुभव घेणं. एम्पॅथीच्या माध्यमातून आपण समोरच्या लोकांना मदत केली पाहिजे. जसं आपण आता म्हटलं की तुम्हाला कळालं तर त्यावेळेला तुम्ही कोणाला तरी सांगू शकता. समजा एखादी मुलगी आहे, ती तिच्या वडिलांसाठी आपल्याला रिपोर्ट्स दाखवत आहे, बोलत आहे, त्यावेळेला मी एक डॉक्टर जरी असले त्यावेळेला
मी काय सांगणार की एक मुलगी म्हणून मी पण समजू शकते की तुला आत्ता काय वाटत आहे तुझ्या वडिलांसाठी. तुझ्या जागी असते तर मला देखील हेच वाटलं असतं. ह्या गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत. एम्पॅथीचा वापर करून आपण एकमेकांना साथ द्यायची आहे. कोरोनामुळे कमी पण भीतीमुळे जास्त लोक मृत्युमुखी पडत आहेत. येस, अविनाश पवार जी, आपण ह्याबद्दल बोलणार आहोत की भीती पण किती. आणि बऱ्याचदा असं म्हटलं जातं की एक वेळ तो कोरोना परवडला पण कोरोनाची भीती परवडत नाही. कारण एक जोक पण आपण सगळेजण सध्या सोशल मीडियावरती बघत आहोत की ज्याला होऊन गेलेला आहे तो बिंदास असतो, पण ज्याला झालेला नाही त्याला दिवसातनं एकदा तरी वाटतं अरे झाला असेल, झाला असेल का. म्हणजे भीती वाटणं ही एक स्वाभाविक भावना आहे, स्वाभाविक रिॲक्शन आहे आपल्या मनाची. पण ती किती वाटायला पाहिजे किंवा त्याच्यातनं आपण बाहेर कसं आलं पाहिजे ह्याबद्दल आपण बोलणारच आहोत. तर आपण आता एम्पॅथीबद्दल बोलत होतो. एम्पॅथीबद्दल बोलताना की ज्या वेळेला आपण एम्पॅथीचा विचार करून लोकांशी बोलणार आहोत त्यावेळेला आपल्याला रिस्पॉन्स देण्याचा ट्रॅक मेंटेन करता येतो. आपण रिॲक्ट होत नाही. म्हणजे की अरे झाला का तुम्हाला कोरोना, बापरे मग आता काही खरं नाही, मग आता तुम्ही पटापट हे करा, इंजेक्शन मिळणार का, नाही मिळणार. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या लोकांशी बोलायच्याच नाही आहेत. आणि ह्या बाबतीत मला अजून एक सांगावं असं वाटतं की काही लोक माहिती देण्यासाठी रोज स्टेटसला मृत्यूदर दाखवत आहेत, किती पॉझिटिव्ह लोक आलेले आहेत त्याचा आकडा दाखवत आहेत, किंवा भावपूर्ण श्रद्धांजलीचे फोटो सतत टाकत आहेत आणि त्याच्याखाली खूप इमोशनल पोस्ट लिहित आहेत की तुझा लढा अयशस्वी झाला, तू मित्रा खूप फाईट केली पण त्याच्यामधनं तू सावरला नाहीस, मग बोलायचं राहून गेलं, हे ते. तुम्ही व्यक्त होण्यासाठी तुम्हाला मनाई नाही आहे, पण ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारे व्यक्त होत आहात त्यावेळेला तुमचे स्टेटस दवाखान्यामध्ये ॲडमिट असलेले किंवा ह्या भीतीच्या उंबरठ्यावर असलेले अनेक लोक बघत असतात आणि त्यावेळेला त्या लोकांचं मानसिक खच्चीकरण होतं, त्यांचे मॉरली ते लोक दुबळे होतात आणि त्यांच्या मनामध्ये भीती वाढते दुप्पट आणि तिप्पट पटीने. त्याच्यामुळे आपण ज्या वेळेला व्यक्त होतो आहे सोशल मीडियावरती त्यावेळेला व्यक्त होताना थोडंसं ह्या गोष्टींचं भान आपल्या सगळ्यांना तर ठेवायचं आहे. कारण आत्ता हा कम्युनिटी आउटब्रेक आहे त्यामुळे हे प्रत्येक घरामध्ये जवळपास पोहोचलेलं आहे. त्यामुळे ही भीती, हे भीतीचं सावट प्रत्येक घराच्या दरवाजापर्यंत आहे. त्यामुळे सोशल मीडियावरती व्यक्त होताना आपण थोडंसं अजून जबाबदार होऊयात. एकमेकांची छोटी मोठी दुःख जी आहेत ती हलकी फुलकी करूयात. जसं आपण कोऑपरेशनबद्दल बोललो त्या आपण पक्ष्यांची गोष्ट समजून घेतली. हेच कोऑपरेशन आपल्याला घरामध्ये देखील करता येऊ शकतं की घरातली एखादी महिला जर दीपकजी ठुबे गरीब लोकांनी कसं जगावं, मला वाटतं आपला आजचा महत्त्वाचा विषय आहे की मानसिक आरोग्य. ते जर आपल्याला इथे गरीब असो श्रीमंत असो सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपल्याला आधी जगायचं. आपण जगलो तर बाकीच्या गोष्टी आपल्याला नंतर करायला चान्स मिळणार आहे. त्यामुळे आधी आपण हा विचार करायचा की ह्या वातावरणामध्ये मी जबाबदारीने जर वागलो तर मी जगणार आहे, मी बेजबाबदारपणे वागलो तर अडचणी येणार आहेत. काही लोक डॉक्टरचे आभारही न मानता, येस सर हाही एक मुद्दा आहे, खूप क्रुशियल आहे खरं ही म्हणजे परिस्थिती. ह्या परिस्थितीमध्ये सगळेच जण तणावाखाली आहेत. जसा कोरोना सर्वसामान्य लोकांसाठी नवीन आहे तसाच हा डॉक्टरांसाठी देखील नवीन आहे, याच्यावर उपचार करणारे संशोधन करणारे लोक यांच्यासाठी देखील नवीन आहे. म्हणूनच याचं नाव न्यू कोरोना व्हायरस आहे. आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. त्यामुळे डॉक्टर हे सर्वज्ञात आहेत आणि यांना सगळंच माहिती आहे आणि हे सगळं 100% बरोबरच करू शकणारे अशी अवास्तव अपेक्षा न ठेवता आपण त्यांना सहकार्य करायचं आहे. मग डॉक्टरांना सहकार्य करायचं म्हणजे काय की सगळ्यात महत्त्वाचं आपण आपल्याला दिलेले नियम आधी व्यवस्थित पार पाडतोय का. म्हणजे ज्या वेळेला आपण दुसऱ्या लोकांकडे बोट करतोय की इथे हे नाही मिळालं तिथे ते नाही मिळालं, आपण ही तक्रार करतो ती तक्रार करतो, त्यावेळेला आधी आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे की मला सांगितलेले नियम मी व्यवस्थित पार पाडले का. वेटिंगमध्ये क्लिनिकमध्ये असं होतं की लोक काही खूप मोठमोठ्याने चर्चा करत असतात, अरे ह्या ठिकाणी अमुक झालं त्या ठिकाणी तमुक झालं, इथे सेवाच नाही बरोबर तेच नाही बरोबर.
त्यावेळेला एका व्यक्तीला मी जाऊन म्हटलं की तुम्ही इथे क्लिनिकमध्ये आलेला आहात आणि तुम्ही साधं उपकरणं लावून आलेला आहात, तुम्ही मास्क पण लावलेला नाही, त्यामुळे इतर विषयांवरती चर्चा करण्याआधी तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा की तुम्हाला जे जबाबदारी दिलेली आहे आधी तुम्ही ती स्वतः नीट पार पाडत आहात का. ज्या वेळेला तुम्ही हे नीट पार पाडत आहात त्यावेळेला तुम्ही इतर गोष्टींवरती चर्चा करा. थोडंसं स्पष्टपणे रोखठोक देखील आम्हाला बोलायला लागतं अशा वेळी. तर आपण आत्ता बोलत होतो की कोऑपरेशनमध्ये आपण ह्या गोष्टी जसं आपण बाहेर बोललो आहे की आपण प्रत्येक क्षेत्रातील समाजातील प्रत्येक घटकासोबत आपण सहकार्य ठेवायचं आहे, कृतज्ञता बाळगायची आहे. हेच आपण आपल्या कुटुंबाच्या बाबतीत देखील लक्षात ठेवायचं आहे की बऱ्याचदा आता ह्याच्यामध्ये असं होतं की जे हेल्पिंग हँड्स आहेत, ज्या मेड्स आहेत आपल्या घरामध्ये त्या येत नाही आहे, घरातील महिलेवरती कामाचा अतिरिक्त ताण येतो आहे. त्यामुळे पारंपरिक जी आपल्याकडे कामाची विभागणी केलेली असते त्याच्यामधून त्या विभागणीला थोडा फाटा देत घरातील इतर सदस्यांनी देखील कामाची जबाबदारी वाटून घ्यायला पाहिजे. आणि असं करत करत ज्या वेळेला आपण छोटे छोटे आनंद वाटून घेत जाऊ त्यावेळेला आपण स्वतःसाठी आणि समाजासाठी एका आनंदी जगाची निर्मिती करू शकतो. ह्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय समजून घ्यायची आहे की ज्या वेळेला एखादी अडचण आपल्या समोर येते त्यावेळेला आपण हे करणार कसं. जसं आता आपण गोष्टी बघितल्या छोट्या छोट्या की चांगला संवाद ठेवायचा, काम वाटून घ्यायचं आहे, कृतज्ञता ठेवायची आहे, सकारात्मक राहायचं आहे. पण मग हे करायचं कसं आहे. हे करण्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला काय समजून घ्यायची आहे की माझ्या नियंत्रणामध्ये काय आहे आणि माझ्या नियंत्रणामध्ये काय नाही आहे. ज्या गोष्टी माझ्या नियंत्रणामध्ये नाहीत त्या गोष्टी मी सध्या बाजूला ठेवून माझ्या नियंत्रणामध्ये माझ्या हातात ज्या गोष्टी आहे त्या गोष्टींवर मी आधी विचार केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल प्रशासन, शासन, डॉक्टर जे कोणी आहेत ते त्यांच्या लेवलला बाकीच्या ज्या आरोग्य यंत्रणेमध्ये येणाऱ्या अडचणी आहेत ते त्यांच्या पातळीवरती त्या अडचणी सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. त्यांना त्यांचं काम करू देणे, कारण त्या गोष्टी मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे तर माझ्या नियंत्रणामध्ये नाही. माझ्या नियंत्रणामध्ये काय आहे की मला जे नियम घालून दिलेले आहेत ते नियम मी नीट पार पाडत आहे का. माझं जे काम आहे म्हणजे मी घरी जरी असले, मी वर्क फ्रॉम होम जरी करत असले तर ह्या वेळेला मी माझं काम 100% करत आहे का. एक डॉक्टर म्हणून मी माझं काम चांगलं करत आहे का. एक शिक्षक म्हणून मी माझं काम 100% करत आहे का. ह्या सगळ्या गोष्टी मला समजून घेतल्या पाहिजे. ह्या माझ्या नियंत्रणामध्ये आहे. ज्या वेळेला माझ्या नियंत्रणातील गोष्टी माझ्या जबाबदाऱ्या मी नीट पार पाडणार आहे त्यावेळेला एक कुटुंबाच्या प्रती आणि समाजाच्या प्रती माझी जी जबाबदारी आहे ती मी नीट पार पाडू शकेल. आपली व आपल्या कुटुंबाची जबाबदारी. येस निलेश सर, आपण एकदम चांगला मुद्दा मांडलेला आहे की माझ्या नियंत्रणात काय आहे ते आधी मी करायचं. माझ्या नियंत्रणात जे नाही त्याच्यावरती मी माझी एनर्जी, माझी ऊर्जा वेस्ट करायची नाही आहे. आणि ह्या गोष्टीमध्ये असं आहे की एकंदरीत HRCT स्कोअर पेशंटच्या समोर सांगितले जात आहे त्यामुळे पेशंट निगेटिव्ह विचार करून. अविनाश पवार सर, मला इथे सांगायला असं वाटेल की HRCT स्कोअर सांगितलं म्हणजे कोणी डायरेक्ट नकारात्मक होत नाही. प्रॉब्लेम कुठे येतो, ज्या वेळेला मी गेले वर्षभर ऐकत असते की अमुक एका व्यक्तीचा स्कोअर इतका होता आणि मग तो बॅड झाला, अमुक एका व्यक्तीचा स्कोअर इतका होता म्हणजे बॅड झाला. स्कोअर खराब आहे म्हणजे लगेच तुम्ही सिरियस होता असं नाही आहे. फक्त स्कोअरवरतीच ह्या गोष्टी अवलंबून नसतात. पेशंटचं शरीर, त्याचं व्यायामाचं शरीर आहे का, त्याची मानसिक ताकद किती आहे, तो मानसिकदृष्ट्या किती खंबीर आहे, त्यातला वेळेवरती उपचार मिळालेले आहेत का. कारण स्कोअर कितव्या दिवशी किती आलेला आहे या गोष्टींवरती देखील खूप गोष्टी अवलंबून असतात. 5-6 दिवस बेजबाबदारपणे घरामध्ये लपवून इतरांपासून हा आजार लपवून ठेवलेला आहे का आणि त्यानंतर जाऊन पळापळ केलेली आहे का. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार येतो. त्यामुळे नुसता स्कोअर, नुसतं सॅच्युरेशन ह्या सगळ्या गोष्टींवरून लगेच आपण नकारात्मक व्हायचं नाही आहे. आधी आपण ह्या गोष्टींचा विचार केलेला पाहिजे. किंवा हे काम डॉक्टरांचं आहे की स्कोअर कितव्या दिवशी कसा आहे, किती आहे, पेशंटची जनरल कंडिशन काय आहे, पेशंटला धाप लागत नाही आहे, सॅच्युरेशन चांगलं मेंटेन करतं आहे.
तर ह्या सगळ्या गोष्टी देखील खूप मॅटर करतात. त्यामुळे पेशंटला स्कोर जरी पेशंटला कुठून कळालं बरं की अमुक स्कोर इतका असतो? कारण व्हॉट्सॲप आणि फेसबुकने एक युनिव्हर्सिटीज तयार केलेली आहे आणि ह्या युनिव्हर्सिटीमध्ये सर्वसामान्य माणूस व्हॉट्सॲप आणि फेसबुक डॉक्टर झालेला आहे आणि तो स्वतःला मिळालेलं जे काही ह्या युनिव्हर्सिटीमधलं नॉलेज आहे तो सगळीकडे वाटत सुटलेला आहे. जी माहिती मिळालेली आहे तिचा शहानिशा न करता, ती पडताळून न बघता लोक सगळीकडे फॉरवर्ड करत आहे. हे खूप चुकीचं आहे. त्यामुळे तुम्हाला जर काही माहिती मिळवायची असेल, स्कोरच्या बाबतीत असेल, आकड्यांच्या बाबतीत असेल, व्हॅक्सिनेशनच्या बाबतीत असेल, तर तुम्ही सरकारी ज्या अधिकृत वेबसाईट आहेत, संकेतस्थळं आहेत, तिथूनच तुम्ही ही माहिती घ्या. तुम्हाला काही अडचणी आल्या तुमच्या रिपोर्टच्या बाबतीत तर तुमच्या फॅमिली डॉक्टर्सला भेटा. तुमच्या डॉक्टरांवरती ट्रस्ट ठेवून त्यांना विचारा, इथे होतं आहे काय की प्रत्येकजण डॉक्टर झाला आहे, प्रत्येकाला स्कोर माहीत झाला आहे, इंजेक्शनची नावं माहिती झाली आहे, व्हेंटिलेशन, स्कोर, सॅच्युरेशन, हे सगळे नवीन नवीन शब्द आपण शिकायला लागलो आहे. त्यामुळे आपण फॅमिलीमध्येच आपले रिपोर्ट एक्सचेंज करत राहतो. आपण फॅमिलीमध्ये, मित्रपरिवारामध्येच ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काय म्हणतात त्यांचे सल्ले घेत आहोत. त्यामुळे अडचणी येत आहेत. हे भीतीचं वातावरण कुठून निर्माण झालं आहे, कुठून यायला लागलं आहे? एक तर ह्या फेसबुक, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमधनं आणि दुसरी गोष्ट प्रसारमाध्यमं ज्या पद्धतीनं ह्या बातम्या दाखवत आहेत, अंगावर येणाऱ्या बातम्या, भडक करून दाखवणाऱ्या बातम्या, आज अमुक ठिकाणी अमुक इतक्या रुग्णांची भर, करोनाचं थैमान, करोनाने हौदोस घातला आहे, ही शब्द ज्या वेळेला वापरले जातात, कम्युनिटी आउटब्रेक आहे त्यामुळे पेशंट वाढणारच आहेत, हे साहजिक आहे, हे स्वाभाविक आहे, हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. आणि TRPच्या नावाखाली खूप इमोशनल पोस्ट, खूप त्याला बॅकग्राऊंडला खूप इमोशनल सॅड म्युझिक लावून खूप सारे व्हिडिओज तयार होतात आणि तिथून ह्या भीतीला काय म्हणतात खत पाणी दिलं जातं. जेवढा रुग्णांचा पॉझिटिव्ह निघण्याचा दर आहे त्याचबरोबरीने किंवा काही ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये रुग्ण बरे होण्याचा देखील याच्यामधून आउटकम आहे, आपण तोही आकडा आहे, पण तो आकडा आपण कोणी शेअर करत नाही आहे. कारण आपल्या सगळ्यांचं फोकस कुठे आहे सध्या? कोरोनाचे पॉझिटिव्हचा जो आकडा आहे तो, मृत्यूदर, ऑक्सिजनचा अभाव, रेमडेसिवीरचा अभाव, आणि त्यामुळे सगळ्यांचा फोकस तिथेच आहे. आपण आपला हा फोकस रिफोकस करण्याची सध्या गरज आहे की अरे कितीतरी लोक याच्यामधून बरे होऊन बाहेर जात आहे. कितीतरी वयस्कर आजी आजोबांनी 20-22 स्कोर असताना, रेमडेसिवीर मिळालेलं नसताना देखील याच्यामधनं चांगल्या प्रकारे ते बाहेर आलेले आहे. मग त्यांनी काय गोष्टींचा वापर केला, त्यांची इच्छाशक्ती किती चांगली होती, तर ह्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल की फक्त स्कोर बघून कुणी घाबरत नाही. ही घाबरण्याची किंवा भीतीदायक आहे ना, हे वातावरण निर्माण केलं गेलेलं आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक भीतीदायक वातावरणापासून आपण स्वतःला लांब ठेवायचं आहे. व्हॉट्सॲपचे स्टेटस बघणं लोकांचे, फेसबुकच्या वॉल चेक करणं, किमान ॲडमिट झालेले आपले काही नातेवाईक असतील तर कृपा करून त्यांचे फोन तुम्ही त्यांच्याकडनं काढून घ्या. एखादा साधा छोटासा फोन संवाद ठेवण्यासाठी त्यांच्याकडे द्या, जेणेकरून हे रेस्ट इन पीसचे स्टेटस ती लोकं बघणार नाही किंवा कुठे काय झालं आहे आणि कुठे किती प्रॉब्लेम आला आहे आणि आरोग्य यंत्रणेवरती काय काय अडचणी आहेत, ह्या गोष्टीपासून आपण लांब राहू. खरं तर खूप तुटपुंज्या रिसोर्सेसमध्ये, कमी रिसोर्सेसमध्ये गेले वर्षभरापेक्षा जास्त आरोग्य कर्मचारी, पोलीस यंत्रणा काम करत आहेत, अहोरात्र काम करत आहेत. त्यांना थोड्या देखील दिवसांची विश्रांती मिळालेली नाही आहे. मध्ये हे थोडंसं कमी झालं, पुन्हा व्हॅक्सिनेशनची जबाबदारी आली, पुन्हा सेकंड लाट आली, अजून किती लाटा येणार आपल्याला माहिती नाही आहे. कारण हे सगळं अनिश्चित आहे. म्हणूनच आपला विषय काय होता की हे वळण आहे, आपल्याला माहिती नाही पुढे काय, आणि आपली अडचणच काय आहे आत्ता सध्या सगळ्यात महत्त्वाची की आपल्याला अनिश्चितता नको आहे. म्हणजे आपल्याला काहीतरी फिक्स पाहिजे. आपण एकमेकांशी बोलताना पण काय म्हणतो, कधी जाणार हे, कधी संपणार हे. म्हणजे आपल्याला फिक्स पाहिजे की डिसेंबरपर्यंत, दिवाळीपर्यंत कोरोना जाणार की नाही जाणार. म्हणजे मला काहीतरी निश्चित गोष्टींचा समोर पाठपुरावा पाहिजे किंवा ठोस काहीतरी कारण पाहिजे. हां, आत्ता हे संपणार, दिवाळीला संपणार, डिसेंबरमध्ये संपणार, पण हे सगळं अनिश्चित आहे. ह्यापुढेही ह्याआधी पण आपलं लाईफ खरं अनिश्चित होतं. म्हणजे आपल्याला माहिती आहे का, गेल्या वर्षी अमुक दिवशी जर आपण प्लॅन केला असेल की पुढच्या वर्षी ह्याच दिवसाला मी हेच काम करेल,
आपण नाही सांगू शकत. आपण असं कधी प्लॅन केलं आहे का, नाही मी हेच करेल, कारण आपण काय म्हणतो, नाही माहिती पुढच्या वर्षी काय असेल, बघूया त्यावेळची परिस्थिती काय असेल. म्हणजे अनिश्चितता ही ह्यापूर्वी पण आपल्या आयुष्यामध्ये होती. फक्त ह्या अनिश्चिततेमध्ये कोरोनाच्या संकटाने भर घातलेली आहे. म्हणजे फिक्स आधीही नव्हतं, ह्यापुढेही नसणार आहे. फक्त त्या अनसर्टन्टीची थोडीशी सध्या इंटेन्सिटी वाढलेली आहे आणि त्यामुळे काही निश्चित धरून चालायचं नाही आहे. अनिश्चिततेचा आधी स्वीकार करायचा. माहीत नाही आहे, बघूयात, काय होईल ठरवूयात, हा विचार करून पुढे जायचं आहे. दुसरं आहे की आपण बोलताना थोडं जबाबदारीने बोलायचं आहे की म्हणजे आणि वास्तव सांगायचं आहे. म्हणजे काय की आता लोक समजा बाहेर बघतात की शुक्रवार शनिवार रविवार लॉकडाऊन आहे, रस्त्यावर कोणी नाही आहे, तर आपण घरामध्ये जाऊन काय सांगतो, अरे साधं कुत्रं नाही रस्त्यावर कोणी, आज लोक पार घाबरली आहेत. म्हणजे हे तुम्ही वास्तव सांगण्याच्या ऐवजी त्याला थोडा मीठ मसाला लावून सांगताय. त्यावेळेला आपण काय सांगितलं पाहिजे की लोक खूप चांगल्या प्रकारे ह्या लॉकडाऊनला प्रतिसाद देत आहे, लोक नियम पाळत आहेत, लोक घरामध्ये बसत आहेत आणि हेच जर चित्र राहिलं तर हा वाढता आलेख कोरोना रुग्णांचा लवकर कमी होण्यासाठी फायदा होणार आहे. त्यामुळे बोलताना आपण खूप जबाबदारीपूर्वक शब्द वापरली पाहिजेत. जबाबदारीने ह्या गोष्टींबद्दल डिस्कशन केलं पाहिजे. आणि काय होतं, कारण की ज्या वेळेला आपण ह्या गोष्टी बोलतो समाजामध्ये चाललेल्या असलेल्या, तिथे दोन प्रकारची माणसं आपल्याला भेटतात. एक वर्ग असा आहे की जो याला कोरोनाला किंवा कोरोनाच्या अडचणीला किंवा ह्या कोरोनाच्या अडचणीचं क्षुल्लकीकरण करतो. म्हणजे ट्रिव्हियलायझेशन, कोरोना बिरोना कुछ नाही, कोरोना नावाचा रोगच नाही, हे काही नाही आहे, मला काही होत नाही, माझी प्रतिकारशक्ती चांगली आहे. म्हणजे ते कोरोनाला क्षुल्लक समजणारे लोक आहेत, जे ह्या आजाराचं क्षुल्लकीकरण करत आहे. दुसरा वर्ग असा आहे की ते ह्या आजाराचं महाभयंकरीकरण करत आहेत. म्हणजे एक्झॅजरेशन करत आहे, टेरिबलायझेशन करत आहे, खूप भयानक आहे, खूप भयंकर आहे, वाईटच आहे, अवघडच आहे, आता हे आयुष्य असंच जाणार, काही खरं नाही, आपली वाट लागणार, असं बोलणारे पण लोक आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स करायचं आहे. आपण बेफिकीर राहून गलथान पण राहायचं नाही आहे, आपल्याला ह्या आजाराचं क्षुल्लकीकरण पण करायचं नाही आहे आणि याचं महाभयंकरीकरण देखील करायचं नाही आहे. सजग राहून पुढे आपल्याला पावलं उचलायची आहेत. आपल्याला याच्यामध्ये बॅलन्स करता आला पाहिजे. त्याच्यामध्ये असं असतं की काळजी घ्या आणि काळजी करू नका, असं आपण नेहमी सांगतो. मेसेजमध्ये पण आपण लिहित असतो, काळजी करू नको पण काळजी घे. काळजी करू नको, काळजी करणं याच्यामध्ये कुठेतरी नकारात्मक भावना जोडलेली आहे आणि काळजी घेणं याच्यामध्ये कॉन्शियसनेस आणि अवेअरनेस आहे. काळजी घेणं म्हणजे मी अलर्ट आहे, मी जबाबदार आहे, मी ॲश्युअर्ड आहे. ह्या गोष्टी ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला आपण म्हणायचं की काळजी घेणं तर काळजी न करणं. कारण ज्यावेळेला आपण नियमांचे पालन करतो आहे, मास्क लावत आहात, आपण सोशल डिस्टन्सिंग ठेवत आहात, आपण वारंवार हात धुवत आहात, तर त्यावेळेला त्या गोष्टीचा आपल्याला दुहेरी फायदा होतो. दुहेरी फायदा काय होतो की पहिलं म्हणजे शारीरिकदृष्ट्या आपण सुरक्षित राहतो. आपण विषाणूपासून जेवढं आपल्याला लांब राहता येईल किंवा आपलं प्रोटेक्शन होतं आहे. म्हणजे हा एक फायदा झाला आहे की आपण त्याला लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे सोशल डिस्टन्सिंगने, मास्क वापरून. दुसरी गोष्ट काय की ज्यावेळेला मला माहिती आहे की मी मास्क वापरलेला आहे, मी सोशल डिस्टन्सिंग पाळलेलं आहे, मी वारंवार हात धुतलेले आहे, तर मानसिक पातळीवरती मी आश्वासक असते, मी ॲश्युअर्ड असते की नाही, मी काळजी घेतलेली आहे, माझं कुटुंब आणि मी स्वतः ह्यामध्ये खूप खबरदारी घेतलेली आहे. त्यामुळे हे संकट माझ्यापर्यंत येण्याचे चान्सेस फार कमी आहेत आणि आले तरी ते फार गंभीर स्वरूपाचे होणार नाही, ह्याबद्दल मी ॲश्युअर्ड असते. त्यामुळे नियम पाळणं हे फक्त शारीरिकदृष्ट्या नाही तर मानसिकदृष्ट्या देखील आपल्याला बळ देतं. कारण जो माणूस गहाळ राहिलेला असतो त्याला माहिती असतं की अरे मी नियम पाळलेले नाहीत, मी बऱ्याच वेळेला थोडंसं कंटाळा केला आहे, तर त्यावेळेला तो गहाळ ज्या वेळेला असतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये शंका आलेली असते की नाही, मी कुठेतरी चूक केलेली आहे, कदाचित ही चूक मला महागात पडू शकते. ही शंकेची पाल त्या व्यक्तीच्या मनामध्ये सतत चुकचुकत राहते आणि भीती हा फॅक्टर, फिअर फॅक्टर त्या व्यक्तीच्या मनामध्ये वाढत जातो. त्यामुळे जी व्यक्ती नियम पाळते ती शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या दोन्ही पातळीवरती सुरक्षित राहण्यासाठी फायदा होतो.
दुसरी गोष्ट की जी लोक सध्या या सीमारेषेवरती आहेत, ज्यांच्या घरामध्ये सध्या काही कोविड पॉझिटिव्ह पेशंट आहेत किंवा तुम्ही स्वॅब देऊन आलेले आहात, तुमचा रिपोर्ट वेटिंगमध्ये आहे, आज उद्यामध्ये तुमचे रिपोर्ट्स येणार आहेत, त्यावेळेला म्हणजे एक उदाहरण सांगेल की 28 वर्षांची एक मुलगी क्लिनिकमध्ये आली माझ्याकडे, पिंपल्सचं औषध घेते, ती रेग्युलर पेशंट आहे आणि मला सवय आहे प्रत्येक पेशंटशी बोलताना काय मग कसं काय आहे, त्यांच्या रेग्युलर कंप्लेंट्स विचारून झाल्या की मग घरात कसं आहे हा प्रश्न मी बऱ्याचदा लोकांना विचारते. तर त्यावेळेला त्या मुलीने मला सहज बोलता बोलता काय उत्तर दिलं की काय मॅडम बघा ना, माझं सगळंच आयुष्य आता कोरोनामध्ये जाणार आहे. एकदम नकारात्मक निगेटिव्ह टोन, लो पिचला त्या मुलीने मला हे उत्तर दिलं. म्हटलं का गं बाई, तुझं सगळं आयुष्य कशाला या कोरोनामध्ये नकारात्मकरित्या जाणार आहे, बघा ना सगळीकडे हेच चाललं आहे. मग त्यावेळेला असा विचार करणाऱ्या लोकांना सांगा असं वाटते की ज्यावेळेला तुम्ही पॉझिटिव्ह जरी आलेला आहात, रिपोर्ट्स वेटिंगमध्ये आहेत, तर हे लक्षात ठेवायचे की हा जीवघेणा आजार नाही आहे. पुन्हा एकदा मी सांगते की हा जीवघेणा आजार नाही आहे, परंतु जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असणारा आजार आहे. म्हणजे हा आजार आपला जीव नाही घेत, तर ह्या आजारामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. कारण प्रत्येक कोरोना झालेल्याचा जीव धोक्यात जात नाही. 80% लोक घरामध्येच बरी होतात. त्याच्यामध्ये पण फक्त 10% लोकांना औषधं लागू शकतात, 60% लोकांना औषधं लागू शकतात, 50% लोक तर अशी की त्यांना कधी होऊन गेला कळाला पण नाही, ते त्यांचेच बरे होऊन गेले. त्यामुळे आधी हा माइंडसेट आपल्याला बदलायचा आहे की हा जीवघेणा आजार नसून जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण करणारा आजार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की कोरोना म्हणजे माझं संपूर्ण आयुष्य नाही, तर माझ्या आयुष्यातील आजच्या घडीतलं सगळ्यात महत्त्वाचं प्रकरण चॅप्टर म्हणजे कोरोना आहे, पण कोरोना म्हणजे माझं आयुष्य नाही. त्यामुळे गेल्या वर्षी किंवा वर्षभरामध्ये पण असं झालं की जसं आपण म्हटलं की हे चॅप्टर आहे, फक्त आपल्या आयुष्यातला एक वर्षभरातला हा एक महत्त्वाचा कालखंड आहे. कोरोना म्हणजे आपलं आयुष्य नाही आहे. तर काही लोक अशी होते की गेल्या वर्षभरामध्ये जी लोक खूप मनापासून नियम पाळत होती त्यांची खिल्ली देखील उडवत होते की काय सतत सॅनिटायझर वापरतात, सोशल मीटिंग्सला येत नाही, गॅदरिंगला येत नाही, तुम्ही तर फार भित्रेच आहात बाबा, फारच कोरोनाला घाबरताय आणि तुम्ही फारच टेन्शन घेतलं आहे. तर त्यावेळेला मला असं सांगावं असं वाटतं की जी लोक नियम पाळतात आहे ना, तर ती भित्री नसून ती सावध आहेत, सजग आहेत आणि ती सावधगिरी बाळगत आहे. त्यांना माहिती आहे की ठीक आहे, वर्षभर जरी मला ह्या गोष्टी फॉलो करायला लागल्या तरी चालणार आहे, हरकत नाही. कोणी मला भित्र म्हटलं ना तरी चालेल, पण मी माझी सावधगिरी बाळगण्याचं सोडणार नाही आहे. हा माइंड सेटअप आपल्याला तयार करायचा आहे. त्यामुळे आत्ता आपण सगळेजणं खरं तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एका सक्तीच्या रजेवर आहोत. म्हणजे आपण आनंदाने ही सुट्टी घेतलेली नाही आहे, ही सुट्टी आपल्यावरती लादली गेलेली आहे. आणि ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्यावर लादली जाते, थोपवली जाते, त्यावेळेला आपलं मन कुठेतरी बंडखोरी करतं किंवा आपण त्या गोष्टींची आपल्याकडनं सातत्यता राहत नाही, टिकत नाही आणि मग पुढे अडचणी यायला सुरुवात होते की वर्षभर आपण कंटाळलो की आता बास, आता सगळं छान झालं आहे, डिसेंबर जानेवारीमध्ये चला कोरोनाची लाट गेली, आपण फ्री आहोत, आपण आता सोशल गॅदरिंग्स करू शकतो, गेट टुगेदर करू शकतो, ट्रिपला जाऊ शकतो, कुठेतरी आपण गहाळ झालो. आणि मग पुन्हा जेव्हा लाट यायला लागली, पेशंटची संख्या वाढायला लागली, मग आपलं धावदण आणलं. तर आपल्याला आधी हे समजून घ्यायचं आहे की ही सक्तीची विश्रांती, ही सुट्टी म्हणजे हा विराम आहे. आपण व्याकरणात विरामचिन्ह देतो माहिती आहे की ज्या वेळेला एखादी सेंटेन्स झाल्यानंतर आपल्याला थोडंसं थांबायचं आहे आणि हा पण एक अर्धविराम आहे, पूर्ण विराम नाही आहे. अर्धविराम कशासाठी असतो की तिथे क्षणभर आपल्याला थांबायचं असतं आहे. ज्यावेळेला आपण बोलत असतो का, तर पुढचं वाक्य आपल्याला पूर्ण विराम येण्याच्या आधी जे वाक्य आपल्याला बोलायचं आहे ते आपल्याला पूर्ण ताकदीनिशी संपवायचं आहे. तसंच ही सुट्टी, ही विश्रांती हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सध्या आपल्याला आलेला एक विराम आहे, ही विश्रांती आहे. इथे क्षणभर आपल्याला थांबायचं आहे, थोडं स्लो डाऊन व्हायचं आहे. ही विश्रांती का? कारण विराम संपल्यानंतर आपण आपल्या रोजच्या रुटीनला लागणार आहोत. आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या कार्यक्षेत्रामध्ये पुन्हा नव्या ताकदीने, पुन्हा नव्या जोमाने, किंबहुना थोड्या अधिक जोमाने आपल्याला काम करायचं आहे. हा मधल्या काळातला बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे. त्यामुळे
पूर्णविराम कोरोना संपल्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला सुदृढ राहण्यासाठी, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये पूर्णपणे प्रॉडक्टिव्ह काम करण्यासाठी हा विराम म्हणजे विश्रांती आहे आणि ही तयारी आहे. ह्या विरामामध्ये आपल्याला पुढच्या लढाईसाठी आपल्याला तयार व्हायचं आहे. त्यामुळे स्वयंस्फूर्तीने जर आपण ही विश्रांती घेतली तर त्याचा खूप चांगला फायदा होईल. एक ताजं उदाहरण आहे की नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर येथे गेल्या महिन्यामध्ये असं होतं की ज्या वेळेला लॉकडाऊनची परिस्थिती येऊ शकते, आपल्याला लॉकडाऊन करायला लागू शकतो, त्यावेळेला रुग्णसंख्या खूप जास्त होती. पण ज्या वेळेला तिथल्या लोकल प्रशासनाने, तिथल्या लोकांनी ठरवलं की तिथल्या लोकल पातळीवरती की आम्हाला जनता कर्फ्यू करायचा आहे, तिथल्या लोकल पातळीवरती तिथल्या प्रशासनाने ज्या वेळेला जनता कर्फ्यू लावला, लोकांनी स्वयंस्फूर्तीने ठरवलं की नाही, आम्हाला ही वाढलेली रुग्णसंख्या कमी करायची आहेच आणि त्यामध्ये इथला प्रत्येक मेंबर, प्रत्येक घटक आपण स्वयंस्फूर्तीने भाग घेणार आहे. ज्या वेळेला त्या लोकांनी असं ठरवलं त्यावेळेला 15-20 दिवसांमध्ये तिथल्या आकडेवारीमध्ये खूप आमूलाग्र बदल दिसून आला आणि त्याचा खूप चांगला फायदा झाला. शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेल की ज्या वेळेला युद्ध सदृश्य वेळ येते, जेव्हा युद्ध चालू असतात, आपण सिनेमांमधनं पण बघितलं असेल, आधीच्या पिढ्यांनी आपल्या अनुभव घेतला असेल की ज्या वेळेला युद्ध चालू असते त्यावेळेला, ज्या वेळेला बॉम्ब हल्ले होत असतात, सगळीकडे जाळपोळ चालू असते, त्यावेळेला आपण काय करतो बरं? युद्ध चालू असताना आपण रस्त्यावर येऊन बघतो का कुठून बॉम्ब पडतो आहे, कुठून विमान चाललं आहे, कुठे जाळपोळ झाली आहे? त्यावेळेला आपण काय करतो? आपण आपल्या घरात बसतो. किंबहुना आपण सिनेमामध्ये बघितलं असेल की बरेचशी लोक जमिनीमध्ये भुयार खोदून राहतात. तिथे त्यावेळेला त्या लोकांनी एकच ठरवलेलं असतं की ही युद्धजन्य परिस्थिती संपेपर्यंत मला माझ्या घरात राहायचं आहे, मला माझ्या ह्या आयसोलेशनमध्ये राहायचं आहे, मी बाहेर जाणार नाही आहे आणि फक्त जगायचं कसं एवढं मला आधी ठरवायचं आहे. मग माझा बिझनेस असेल, 2 पैसे कमावणे असेल, माझ्या आवडीनिवडी असतील, छंद असेल, विरंगुळा असेल, बाकी सगळ्या गोष्टी सेकंडरी राहतात. तर आत्ता आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे की बाहेर युद्ध चालू आहे, तर हे युद्ध कसं चालू आहे आणि कोण कसं फिरतं आहे हे बघण्यासाठी रस्त्यावर यायचं नाही आहे, तर आपल्याला आपल्या घरामध्ये राहायचं आहे. जेवढं आपण आपल्या घरामध्ये राहू तेवढं आपण आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि हे जर आपण स्वयंस्फूर्तीने प्रयत्न केले तरी, जर कोरोना आला जरी तुमच्यापर्यंत, तर त्याचं काय म्हणतं आपण, स्वरूप फार गंभीर नसणार आहे, कारण तुम्ही आधीच्या सगळ्या गोष्टींचं नियमन केलेलं आहे. त्यामुळे जरा विसाऊ या वळणावर कोरोनाच्या ह्या महामारीच्या काळामध्ये आपण क्षणभर विश्रांती घ्यायची आहे, थोडं स्लो डाऊन व्हायचं आहे आणि आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहिलं तर पर्यायाने आपल्या कुटुंबाचं राहणार आहे आणि पर्यायानं आपल्या समाजाचं मानसिक आरोग्य चांगलं राहणार आहे. त्यामुळे सरतेशेवटी मी एवढंच सांगेन की हा विराम आहे, हा शेवट नाही आहे. ह्या विरामानंतर, ह्या विश्रांतीनंतर हे दुःखाचे, हे नकारात्मकतेचे ढग बाजूला सरले तर सकारात्मकतेचा एक सुंदर प्रकाश, सकारात्मकतेची सकाळ आपण सगळेजण मिळून एकत्र बघणार आहोत. 1-2 प्रश्न घेऊयात आपण. लसीकरण बाबतीत तुमचे मत काय आहे? माझं मत विचारण्यापेक्षा संपूर्ण आरोग्य यंत्रणेचं, डॉक्टरांचं, एक्सपर्ट्स लोकांचं हेच मत आहे की आपण लस नक्की घेतली पाहिजे. आपल्याला कोरोना होऊन गेला असेल तरी घेतली पाहिजे आणि पहिली घेतलेली असेल तरी दुसरी लस देखील घ्यायलाच पाहिजे. आणि ह्या बाबतीत जर आपल्याला काही शंका असतील की आपण पहिली लस घेतली आहे आणि मग पॉझिटिव्ह आलेलो आहोत, मग दुसरी लस घ्यायची का, किती दिवसांनी घ्यायची आहे, तर ह्या बाबतीत एकमेकांना विचारण्यापेक्षा गव्हर्मेंटच्या संकेतस्थळावरती खूप डिटेलमध्ये आणि खूप योग्य पद्धतीने सविस्तर सुंदररित्या मार्गदर्शन केलेलं आहे. त्याची माहिती घ्या, त्याबद्दल जाणून घ्या. पण व्हॅक्सिनेशन तर आपल्याला घेतलंच पाहिजे. आपण कोरोना होऊन गेलेला असेल तरी व्हॅक्सिनेशन आपल्याला घ्यायला हवं. लसीकरण झालेले लोक देखील पॉझिटिव्ह येत आहेत असं का बरं? लसीकरण झालं म्हणजे तुम्हाला कवचकुंडलं मिळालेली आहेत असं नाही आहे. कारण लसीकरणाच्या ठिकाणी पण असं बघितलं गेलेलं आहे की
मोफत लसीकरण आहे. आपल्याला आज न उद्या लसीकरण मिळणार आहे, लस आपल्यापर्यंत येणार आहे. पण तिथे देखील इतकी झुंबड उडाली की जसं आता आजच्या आज लस संपून जाणार आहे आणि मला उद्या लस मिळणार नाही आहे. तुमची अगतिकता आम्ही समजू शकतो. आम्हाला समजतं आहे की जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही लस घ्याल तेवढ्या लवकरात लवकर तुमची प्रतिकारशक्ती, इम्युनिटी बिल्टअप होणार आहे. म्हणून आपण लस घेण्यासाठी धडपड करत आहात. पण लस घेण्याच्या केंद्रांवरती जर आपण तिथे काय म्हणतात, फिश मार्केटसारखी गर्दी केली, खूप झुंबड केली, तर काय होणार आहे, तर ते लसीकरण केंद्रामधूनच तुम्ही इन्फेक्शन घेऊन जात आहे. आलं लक्षात? त्यामुळे लस घेताना तिथे आधी आपण फोन करणं, चौकशी करणं, किती वेळ आहे, किती वेळाने यायला पाहिजे. बऱ्याचदा हा संवाद होत नाही, हे कम्युनिकेशन प्रॉब्लेम येतात आणि मग तिथे जाऊन खूप गर्दी होते, मग लोकांच्या अडचणी होतात. ह्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. तुम्ही वॅक्सिनेशन जरी घेतलेलं असलं तरी तुम्ही पॉझिटिव्ह येऊ शकता. वॅक्सिनेशन घेतलं म्हणजे काय, तर तुमच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत आणि ह्या विषाणूच्या विरुद्ध लढण्यासाठी एक मिलिटरी तयार झालेली आहे. आपण आपल्या गावामध्ये एखादी मिलिटरी टास्क फोर्स तयार केला, याचा अर्थ आपल्या गावामध्ये शत्रू कधीच शिरकाव करू शकत नाही असं नाही आहे. तो दुसऱ्या कोणाचं तरी सोंग घेऊन लपत छपत आपल्या गावामध्ये येऊ शकतो. तसंच आपण वॅक्सिनेशन जरी घेतलेलं असलं तरी आपण पॉझिटिव्ह होऊ शकतो. पण आपण जर लस घेतलेली असेल आणि आपण जरी पॉझिटिव्ह झालेला आहात तर त्याचं स्वरूप फार गंभीर नसणार आहे. तुम्ही साध्या घरी राहून देखील औषधोपचारांवरती तुम्ही बरे होऊ शकतात. त्यामुळे लस घेतलेले लोक पॉझिटिव्ह होऊ शकता. लस घेतली म्हणजे आता तुम्हाला कवचकुंडलं मिळाली आणि आता तुम्ही बिनधास्त रस्त्यावरती फिरण्यासाठी मोकळे आहात असं बिलकुल नाही आहे. लस घेतली तरी देखील शासनानं घालून दिलेले नियम आपण सगळ्यांनी पाळणं गरजेचं आहे. ओके, मला वाटतं आहे की अविनाश पवार आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की सकारात्मक राहणे. कारण परिस्थिती आपल्या आजूबाजूला आहे, त्याचा आपण पहिले स्वीकार करणं. परिस्थितीचा आपण अस्वीकार करायचं ठरवलं तर कोरोना आपल्यापर्यंत येणार नाही असं नाही आहे. त्यामुळे ही जी परिस्थिती आहे पहिले तिचा स्वीकार करणं. एकदा आपल्याला स्वीकार आला की त्याच्यामधनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला रिस्पॉन्ड करण्याचा पॅटर्न तयार करता येतो. एकदा का आपल्याला रिस्पॉन्ड कसं करायचं आहे, विचारपूर्वक सजगतेनं कसं आपल्याला पुढची पावलं उचलायची आहेत ते एकदा आपल्याला समजलं की ह्या संकट समयी देखील आपल्याला याच्यामधून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळणार आहे. तर जी लोक ह्या सध्या अडचणीमध्ये आहेत त्या सगळ्यांना याच्यातून लवकर आरोग्य प्राप्त व्हावं यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते, तुमच्यासाठी प्रार्थना करते. ज्या लोकांनी याचा अनुभव घेतलेला आहे त्यांना अशी विनंती करते की आपल्या अनुभवाच्या जोरावरती आपण इतरांना मदत द्या, मदतीचा आधार द्या. समाजामधील इतर जे आपण इंटरडिपेंडंट आहोत एकमेकांवरती त्यांना आपण सहकार्य करूया. सहकार्य, कोऑपरेशन एकत्र ठेवून स्वयंस्फूर्तीने एक विचार करून एकमेकांना सोबत राहून आपण ह्या अडचणीवरती मात करूया. आणि हे जर केलं तर हेही दिवस जातील. कारण कुठलीही लाट आपण आत्तापर्यंत बघितलं की ही कायम स्वरूपासाठी नसते. जसं समुद्राला भरती येते तसं ओहोटी पण येते. त्यामुळे ही आलेली लाट ही जाणारच आहे. हिचं हळूहळू आपल्याला जर हे कमी करायचं असेल तर आपण वॅक्सिनेशन घेणं गरजेचं आहे. आपण आपल्याला शासनानं दिलेले नियम काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. आणि आपण जर औषध उपचार घेत असाल तर ते औषध उपचार आपण वेळेवरती घेणं गरजेचं आहे. आणि आपल्या कुणालाही जर आपल्या शरीरामध्ये थोडा जरी काही बदल जाणवला, थोडी जरी शंका आली तर न घाबरता समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, सोशल स्टिग्माचा विचार न करता लवकरात लवकर आपण उपचार घेण्यासाठी जायचं आहे. कारण ह्या आजाराचं मेन ट्रीटमेंटचा हेच आहे की अर्ली डिटेक्शन, अर्ली डायग्नोसिस, अर्ली ट्रीटमेंट. जेवढं तुम्ही फटाफट हे निर्णय घ्याल तेवढं तुम्ही ह्या आजारामधून, ह्या संकटामधून स्वतःला, कुटुंबाला आणि समाजाला सावरू शकता. आपण आज इथे वेळ काढून सर्वजण उपस्थित राहिलात या सर्व याच्यामध्ये.
विदाऊट रेमडेसिवीर आणि प्लाझ्मा ट्रीटमेंट होऊ शकते का? हो, निश्चितच होऊ शकते. सचिन वाळुंज भाऊ, आपण हा प्रश्न विचारलेला आहे. बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी अवेलेबल नसतील तर तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांना मी काही औषधांची इथे नावं घेणार नाही आहेत, कारण अशी नावं जाहीरपणे घेतली की त्याचा चुकीचा वापर केला जातो. बऱ्याच तज्ज्ञ डॉक्टरांना असं अनुभवाकाठी आहे की जरी रेमडेसिवीर मिळालेलं नाही तरी इतर औषधांच्या मदतीनं देखील याच्यामधून बाहेर येता आलेलं आहे. मी स्वतः एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे. माझ्या OPDला सध्या माझ्यासोबत आज 30-35 कोविड पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत, 10 ते 12 स्कोर असलेले, पण ज्यांनी पहिल्याच दिवशी आपल्या तक्रारी सांगितल्या, पहिल्याच दिवशी टेस्ट करून औषधं चालू केली. ती लोकं एकदम सेफ आहेत, घरामध्ये औषधं घेत आहेत. ज्याला आपण अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट म्हणतो की ह्याच्या जोडीने आपण आयुर्वेदिक, होमिओपॅथिक ह्या गोष्टींच्या ट्रीटमेंटचा तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने, तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने आपण ह्या गोष्टींचा, ह्या इतर अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंटचा इंटिग्रेटेड ट्रीटमेंट म्हणजे तिन्हींचं कॉम्बिनेशन आपल्याला करता येतं की ज्या पेशंटला ज्या गोष्टींची गरज आहे त्यामध्ये आपण आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथी ह्या सगळ्या गोष्टींचा इंटिग्रेटेड ट्रीटमेंटचा एकत्र वापर करून खूप साध्या सोप्या पद्धतीने देखील पेशंटवरती उपचार करता येतात. तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह झालेला नाही तर अभिनंदन अविनाशजी पवार, चांगली गोष्ट आहे. मला वाटतं की मी का झालो नाही याची शंका मनात आणण्यापेक्षा तुम्ही असा विचार करा की तुमची शरीराची प्रतिकारशक्ती खूप चांगली आहे. कदाचित एवढ्या काळामध्ये तुम्ही होऊनही गेला असेल, तुम्हाला कळलं पण नसेल, तुम्ही झालेला नाही आहात, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. शुभेच्छा तुम्हाला, अभिनंदन तुमचं की तुम्ही एवढं सगळं काम करत असून पण पॉझिटिव्ह झालेला नाही आहात. हेच स्पिरिट असं राहू द्या तुमचं आणि असंच तुम्ही लोकांना मदत करत राहा, त्यांना याच्यामधून बाहेर आणण्यासाठी मदत करत राहा. मला वाटतं दीपाली, लहान मुलांना किती धोका आहे, आपण काय काळजी घेतली पाहिजे. जे नियम आपण मोठ्या माणसांसाठी लावत आहोत तेच नियम आपल्याला छोट्या मुलांच्या बाबतीत लावायचं आहे. पण सुदैवानं हे खूप दिलासा देणारी गोष्ट आहे की लहान मुलं, आता माझ्याकडे 6 कोविड पॉझिटिव्ह बच्चू आहेत. आईवडिलांच्या तुलनेनं मुलं खूप लवकर, खूप छान आणि इझिली कवर होतात. मुलांना याच्यामध्ये धोका कमी आहे, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते आणि होमिओपॅथिक पद्धतीने आम्ही विचार केला तर त्याच्यामध्ये खूप गुंतागुंत झालेली नसते. जे ॲडल्ट्समध्ये म्हणजे आपण मोठ्या माणसांमध्ये बघतो त्या तुलनेमध्ये लहान मुलांच्या प्रतिकारशक्तीमध्ये गुंतागुंत झालेली नसते, म्हणजे प्रतिकारशक्ती प्रणालीमध्ये गुंतागुंत झालेली नसते. त्यामुळे लहान मुलं याच्यातून खूप इझिली बाहेर येतात. पण तरी देखील आपण ह्या बाकीच्या गोष्टी त्यांच्याकडनं करून घ्यायच्या आहे. डिस्टन्सिंग ठेवणं, हँड क्लिनिंग वगैरे आहे, त्यांना मास्क लावण्यासाठी आपण मोटिवेट करणं हे आपण मुलांकडनं करून घेतलं पाहिजे. ओके, मला असं वाटतं की जवळपास 1 तास झाला आहे आपण ह्या गोष्टीवरती चर्चा केलेली आहे. फक्त सध्या मी सरतेशेवटी एकच सांगेन की एक विनंती म्हणून, एक डॉक्टर म्हणून आता मी सरतेशेवटी विनंती करणार आहे की परवा एक अनुभव वाचला. एक व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनवर होती आणि फॅमिली मेंबर्सने डब्यामध्ये काहीतरी कापूर आणि कसली तरी पुडी दिली आणि त्या व्यक्तीने डॉक्टर बाजूला गेल्यावरती बायपॅप ऑक्सिजनचा मास्क काढून ती पुडी सुंघण्याचा प्रयत्न केला आणि तेवढ्या याच्यामध्ये त्या व्यक्तीला खूप उबळ आली आणि सॅच्युरेशन ड्रॉप झालं. तर मला कुटुंबाच्या लोकांना पण सांगायचं आहे की तुम्ही जर कुठल्या इंटिग्रेटेड ट्रीटमेंटची मदत घेत आहात हॉस्पिटलाइज पेशंट्सला, तर तुम्ही तिथल्या डॉक्टरांना आधी ती माहिती द्या की आम्ही अमुक एका डॉक्टरांकडनं ह्या जोडीला ही पण औषधं आमच्या रुग्णाला देत आहोत. त्या डॉक्टरांनी पेशंटची कंडिशन बघून जर तुम्हाला परवानगी दिली तर तुम्ही निश्चितच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या आपल्या नातेवाईकांना देखील इंटिग्रेटेड मेडिसिनचा तुम्ही अवलंब करू शकता. दुसरी गोष्ट, असं आत्ता अशी एक अडचण येत आहे की जे नातेवाईक डबा घेऊन पेशंटसाठी जात आहे, पॉझिटिव्ह पेशंटसाठी, ते तिथे गेल्यानंतर असं होतं आहे की ते टिफिन्स देतात, डॉक्टरांना रिक्वेस्ट करून 2 शब्द बोलतात. पण आता इथे त्या लोकांनी काय केलं पाहिजे की घरातला फॅमिली मेंबर जो निगेटिव्ह आहे, खरं तर काळजीपोटी तो जात आहे, कारण दुसरं कोणी नाही आहे टिफिन देण्यासाठी, अडचणी आहेत.
तर ह्या व्यक्तीनं डबा देऊन आल्यानंतर सरळ घरी येऊन पहिले आंघोळ केली पाहिजे. पण अडचणी अशा येतात की डबा देऊन येणारी ही व्यक्ती पुन्हा दुसऱ्या डॉक्टरांच्या दवाखान्यात जात आहे, त्यांच्याकडनं दुसरी औषधं किंवा स्वतःच्या ट्रीटमेंटसाठी जात आहे किंवा बाजारात जात आहे किंवा मेडिकलमध्ये जात आहे. त्यामुळे डबा घेऊन जाणाऱ्या लोकांनी पहिले हे लक्षात ठेवायचे की मी माझ्या रुग्णाला, माझ्या घरातल्या कुटुंबाच्या व्यक्तीला जेव्हा डबा देऊन येते आहे, मी हॉस्पिटलमधून जाऊन येत आहे, मी कोविड पेशंटच्या संपर्कातून जर बाहेर येत आहे तर मी सरळ घरी आलं पाहिजे. कारण काय होतं, ही लोकं बाजारात जात आहेत, मेडिकलमध्ये जात आहेत, वस्तू खरेदी करत आहेत आणि तुम्हाला भेटणाऱ्या लोकांना माहिती नाही आहे की तुम्ही कोविड पॉझिटिव्ह पेशंट असलेल्या तुमच्या नातेवाईकांना भेटून आलेले आहात, त्यांना डबा देऊन आलेला आहात. त्यामुळे तुमच्या संपर्कात आलेला व्यक्ती बिनधास्त तुमच्याशी बोलतो, तुम्हाला भेटतो. त्यामुळे रिलेटिव्स लोकांनी ही काळजी घ्यायची आहे. तुम्ही जर तुमच्या ॲडमिट पेशंटला इतर कुठली औषधं देऊ इच्छितात तर तुम्ही तिथल्या डॉक्टरांना तिथे इन्फॉर्म केलं पाहिजे, त्यांची परवानगी घेतली पाहिजे किंवा दोन्ही डॉक्टरांचं कम्युनिकेशन झाल्यानंतर तुम्ही इंटिग्रेटेड मेडिसिन त्यासोबत दिल्या पाहिजेत. तर आज ह्या देधडक महाराष्ट्राच्या ह्या पेजवरती आपण सर्वजण जमलो. 1 तासभर आपण इथे बोललो, एकमेकांशी आपण विचारांची देवाणघेवाण केली. माझ्या पद्धतीनं मला जे आत्तापर्यंत मी अभ्यासलं आहे, अनुभवलं आहे ते मी सर्व तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वजणांचे आपण इथे उपस्थित राहिला म्हणून मी मनःपूर्वक आभार मानते. देधडक महाराष्ट्राचे अरुण वाळुंज सर आपण इथे येऊन एक खूप चांगला विचार, खूप काळाची गरज असलेला विचार मांडण्याची इथे मला संधी दिली. त्यासाठी तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार आणि आपल्या सर्वांचे आभार मानून मी आपली रजा घेते. धन्यवाद. सप्रेम नमस्कार.